उद्या 28 मार्च पासून उमेदवारी अर्ज भरण्यास होणार सुरुवात। उमेदवारांना ऑफलाईनसह ऑनलाईन अर्ज भरता येणार। जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील। बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी दुसऱ्या टप्प्यात दिनांक 26 एप्रिल रोजी मतदान होणार असून उद्या 28 मार्च पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे। निवडणूक प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून नामांकन अर्ज दाखल करणे ते मतमोजणीसाठी आवश्यक ती तयारी पूर्ण करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी दिली। उमेदवारांना उद्यापासून ते 4 एप्रिलच्या दुपारी 3 वाजेपर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी नामांकन अर्ज सादर करता येणार आहे। दाखल करण्यात आलेल्या नामनिर्देशन पत्रांची छाननी 5 एप्रिलला करण्यात येणार आहे। तसेच दिनांक 8 एप्रिल उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे। दिनांक 26 एप्रिल रोजी मतदान होणार असून दिनांक 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे। इच्छुकांना ऑफलाईन सह सुविधा संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची सुविधा मिळणार आहे। ऑफलाईन अर्ज करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात व्यवस्था करण्यात आली आहे। या ठिकाणी कोरे अर्ज मिळणे, अनामत रक्कम स्वीकारणे, नामांकन अर्ज स्वीकारणे आदींची व्यवस्था करण्यात आली आहे। खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 25,000 तर मागास प्रवर्गातील उमेदवारांना 12,500 रुपये नामांकन अर्ज सादर करताना भरणे आवश्यक आहे। उमेदवार आणि नागरिकांच्या सोयीसाठी सुविधा ॲप, सी व्हिजिल, वोटर हेल्पलाईन तसेच 1800 23 30 586 तसेच 072 62 29 5002 या टोल फ्री क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत। यावर येणाऱ्या तक्रारींचे निरसन करण्यात येणार असल्याची माहितीही डॉक्टर किरण पाटील यांनी यावेळी दिली। या पत्रकार परिषदेला जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने हेही उपस्थित होते। त्यांनी इथे कुठे यायचं नाही, त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचतो, त्यांच्या घरापर्यंत आम्ही पोहोचतो। प्रत्येक BLO हा त्यांची जी आपल्याकडे दिव्यांग जवळपास जिल्ह्यामध्ये 16,681 आहेत आणि 85 पेक्षा जास्त असलेले 85 पेक्षा जास्त वय असलेले जवळपास 30,000 इतके मतदार आहेत। तर या सगळ्यांच्या घरी जाऊन BLO स्वतः त्यांना विचारून त्यांच्याकडे प्रमाणपत्र आहे किंवा नाही आहे ते येऊ शकतात अथवा नाही येऊ शकत याबाबतची शहानिशा करून जे इच्छुक आहेत त्यांच्याकडून आपण ते 12D चा फॉर्म आपण भरून घेत आहोत आणि त्यानंतर प्रत्यक्ष मतदानाच्या अगोदर 2 किंवा 3 दिवस त्यांच्या घरी जाऊन स्वतंत्र पथकाद्वारे आपण होम वोटिंगची सुविधा त्यांना उपलब्ध करून देणार। त्याच्यासाठीच मगाशी जे मी सांगितलं, आपल्याकडे मोठ्या संख्येने आपण फ्लाइंग स्क्वॉड्स आपण गठीत केलेले आहेत। जवळपास 55 आपले फ्लाइंग स्क्वॉड्स आहेत। स्टॅटिक सर्वेलन्स टीम्स 53 आहेत। आपले एकूण 2 आंतरराज्य चेकपोस्ट आहेत। आंतरजिल्हा 21 चेकपोस्ट आहेत आणि या सर्व ठिकाणी आवश्यक असलेलं मनुष्यबळ आपण तिथं पोलीस आणि यांच्या सहित आपण तिथं उपलब्ध करून ठेवण्यात आलेलं आहे। व्हिडिओग्राफरची टीम्स आपण मोठ्या प्रमाणावरती डिप्लॉय केलेल्या आहेत। 29 आपले जवळपास व्हिडिओ सर्वेलन्स टीम आपले कार्यान्वित आहेत। त्याशिवाय मगाशी आपल्याला सांगितलं तसं सी व्हिजिल ॲप आहे, NGSP आहे, हेल्पलाईन नंबर आहे, टोल फ्री नंबर आहे, पोलिसांच्याकडचा 112 नंबर आहे। तर कुठल्याही प्रकारची कुठेही अशा पद्धतीची जर का घटना घडत असेल किंवा घडणार असेल तर त्याच्याबाबत माहिती सामान्य नागरिक, मतदार, राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधी, प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी, मीडियातले जे काही आपण सर्व बंधू आहात, बंधू भगिनी, ते आपल्याला याच्यावरती माहिती नोंदवू शकतात। त्याच्यासाठी आपले 24 तास आपली कंट्रोल रूम कार्यान्वित आपण केलेली आहे। पोलिसांची देखील स्वतंत्र कंट्रोल रूम कार्यान्वित करण्यात आलेले आहेत। सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावरती देखील आपण कंट्रोल रूम गठीत केले आहेत। ज्या काही अशा काही गोष्टी असतील, जे काही निदर्शन असतील, जे सी व्हिजिलवरती येईल किंवा फ्लाइंग स्क्वॉडच्या निदर्शन असतील, स्टॅटिक सर्वेलन्स टीमच्या निदर्शन असतील, ह्याच्याप्रमाणे आपण ते कारवाई करणार आहोत। त्याचबरोबरीने आपण सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांना देखील त्या संदर्भातील सूचना दिलेल्या आहेत। आपल्याकडे पण तशा काही असतील तर सी व्हिजिलच्या माध्यमातून देखील तशा आपल्याकडे तक्रारी नोंदवू शकतात। आपण त्यावरती नक्कीच कारवाई करू। आहेत ना, भरारी पथकाच्या निदर्शनास यायला पाहिजे होतं। जिथं अनेक ठिकाणी अशी कंडिशन आहे की आदिवासींच्या हातात धनुष्यबाण आहे, हत्ती आहे, काही तलवारी आहे,
जे प्रॅक्टिकली जिथं आपल्याला कारवाई करता येणं शक्य आहे त्या सगळ्या ह्याच्यावरती कारवाई केल्या जाईल आणि जर का ती कारवाई कुठे झाली नसेल तर ते तुम्ही निदर्शनास आणून देऊ शकता. फक्त त्याच्यामध्ये जनरल नको, स्पेसिफिक सी व्हिज्युअल ॲपवरती फोटो काढण्याची सोय आहे. लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड ऑटो नोंदवलं जातं ज्या ठिकाणावरून ते फोटो काढतो ते, त्यामुळं त्या लॅटिट्यूड लॉन्जिट्यूडला म्हणजे स्पेसिफिक ठिकाणी जाऊन आपण कारवाई करू शकतो. जर का आपण ढोबळ जर का म्हटलं इकडे आहे तिकडे आहे तर त्याला प्रत्यक्षामध्ये आपली टीम आहे, व्हिजिलन्स टीम आहे, ती काय करते? कारवाई चालू आहे आणि केलेल्या आहे. कारवाई केलेल्या आहेत. जर का तुमच्याकडे त्याच्या विशेष वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. जसं मगाशी मी सांगितलं, फ्लाईंग स्क्वॉड असतील, स्टॅटिक सर्व्हेलन्स टीम्स असतील, त्याच्यामध्ये त्यांचा देखील सहभाग आहे. आणि निवडणुकीची ही प्रक्रिया जी आहे पारदर्शी पद्धतीने, खुल्यापणे आणि निर्भय वातावरणामध्ये होईल याच्यासाठी संपूर्ण यंत्रणेने झोकून दिलेल्या आहे. आतापर्यंत या आचारसंहितेच्या कालावधीमध्ये 16 मार्च ते 27/3/2024 या कालावधीमध्ये जवळपास 66 लाखाचा मुद्देमाल देखील आपण जप्त करून आपण त्याच्या बाबतीत कारवाई केलेली आहे. त्याच्यामध्ये लिकर जे आहे जवळपास 6 ते 7 लाख रुपये इतक्या रकमेचे आपण दारू आपण हे केलेले आहे. तसेच जवळपास 33 लाखपेक्षा जास्त रकमेचे आपण ड्रग्ज देखील जप्त केलेले आहे. तर मोठ्या संख्येनं आपल्याकडून कारवाई देखील होत राहणार आहेत. याशिवाय नजीकच्या कालावधी आचारसंहिता लागण्यापूर्वी पोलिसांनी अत्यंत चांगली कामगिरी करून जे काय आर्म्स देखील जे होते शस्त्रास्त्र ते देखील जप्त करण्यात आलेले आहेत. भविष्यामध्ये देखील अशा पद्धतीची कठोर कारवाई करण्यात येतील आणि सर्व नागरिकांना निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आवाहन करीत आहे की मतदानासाठी आपला सहभाग अवश्य नोंदवावा, मतदानाचा असलेला बहुमोल हक्क बजावावा आणि ह्या मतदानाच्या ह्या लोकशाहीच्या उत्सवामध्ये आपला सहभाग मोठ्या प्रमाणावरती नोंदवावा. दुसऱ्या फेजमध्ये आपल्या जिल्ह्यातलं लोकसभेचं इलेक्शन आहे आणि एक मतदारसंघ जो आहे आपल्याकडे मलकापूर नांदुरा विधानसभेचा, त्याचं तो रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये मोडतो, त्यामुळे तो दुसऱ्या फेजमध्ये आहे. त्याच्यामुळे आपल्याला कॉन्सन्ट्रेट करायला 6 मतदारसंघात 6 असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी आहे. या कॉन्स्टिट्युएन्सीजमध्ये पोलिसांचं ट्रेनिंग झालेलं आहे, बूथ संदर्भातलं ट्रेनिंग झालेलं आहे, FST अपॉइंट झाले आहेत, SST अपॉइंट झालेले आहे, नाकाबंदी सुरू आहे आणि जिल्हा तसेच आंतरराज्य बॉर्डरवर आपण लोक लावले आहे. आता कलेक्टर साहेबांनी सांगितलं आपल्याला की किती वस्तू सीज झालेल्या आहेत, किती कॉन्ट्राबँड किंवा दारू किंवा गांजा अशा आणि वेपन्स वगैरे सीज झालेले आहेत. या संदर्भामध्ये माझ्यासहित 2 ॲडिशनल SP जिल्ह्यामध्ये आहेत, 7 DYSP आहेत. इथे 3000च्या आसपास पोलीस जिल्ह्याचा फोर्स आहे, 2500च्या आसपास, प्लस आपण 1400 कर्मचारी बाहेरून मागितलेले आहेत.